पौर्णिमेचा आज विशेष भाग आपण ताईंच्या घरी साजरा करतोय आणि पहिला पदार्थ आपण पाहणार आहोत शेंगाड्यांच्या पिठाची उकड. बर, साहित्य आपण पाहिलं होतं. कृती काय करायला लागते? प्रथम 1 वाटी ताक ह्याच्यात घेऊ. बरं, घ्या. मग पुढे त्याच्यात थोडं 1 चमचाभर दाण्याचं कूट घालू. बर, त्याच्यात थोडं चवीला मीठ. बरं, पुढे चवीला थोडी साखर घालू. बरं, पुरे इतकी? पुरे. बर, पुढे आता त्याच्यात 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ घालूया आपण. बर, म्हणजे आपण ताक घेतलं होतं 1 वाटी, त्याला फक्त 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ, असं त्याचं प्रमाण आहे का? हो, कारण ते उकडल्यावर म्हणजे वाफ आल्यावर त्याला ते घट्ट होतं ते. बर, ठीक आहे, घ्या. मग 1 वाटी ताकाला 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ. आता हे फोडणीला द्यायचं. आता हे मी सगळं कालवून घेते. घ्या कालवून. आणि जरा मिश्रण जर थोडं घट्ट वाटलं तर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी पण घालू शकतो. बर, पण ते इतकं घट्ट सर हवंय का? ह्याच्यापेक्षा थोडं पातळ असलं तरी चालेल, कारण ते शिजतं. शिजल्यावर ते थोडं घट्ट होतं. ठीक आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेतलंय. थोडं मी पाणी घालते ह्याच्यात. घाला. आता हे ताकातलं मिश्रण आपण व्यवस्थित झालेलं आहे. पुढे काय करायचं मग? आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण ह्याच्यात 2 चमचे तूप घालू. बर, पुढे ते तूप तापलं की त्याच्यात आपण जिरे घालूया. जिरे घालायचे. बर, जिऱ्याची फोडणी. बऱ्याच ठिकाणी उपासाला जिरे चालत नाहीत, काही ठिकाणी चालत नाही. बरोबर, त्याच्यामुळे नॉर्मली जिरे आपण उपासाला वापरतात. त्याच्यामुळे तुम्ही जर जिरे उपासाला वापरत असाल तर घाला. पुढे काय करायचं? हे तापलेलं आहे तूप. आता मी ह्याच्यात थोडे जिरे घालते. आता जिरे फुटेपर्यंत मला सांगा की तुमचे हे काय करतात? मिस्टर माझे बँकेत आहेत ते. बर, ते कुठले प्रॉपर? ते वाईच आहेत. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? सासू सासरे, मी, मिस्टर आणि मुलगी. बर, जिऱ्याची फोडणी आपली झालेली आहे. पुढे काय करायचं? आता आपण ह्याच्यात मिरच्या घालूया. घाला मिरच्या आपण ह्याच्यात अंदाजे घालूया. बर, म्हणजे ज्यांना जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे ते घालायचं. बर, मिरच्या थोड्या परतून झाल्या की आता आपण हे भिजवलेलं शेंगाड्याचं पीठ घालू. बर, याला तशी जास्ती चव नसते, म्हणून मग दाण्याचा कुटाने जरा चव येते. बरोबर, म्हणून मग ते दाण्याचं कूट आपण त्याच्यात घातलंय. बरोबर. आता आपण वाफ येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. किती वेळ लागतो याला? साधारण 5 मिनिटांमध्ये उकड होते. 5 मिनिटं म्हणजे उपासाच्या दिवशीचा उपमा आपल्याला म्हणता येईल, हो की नाही? शेंगाड्याच्या पिठाचा. व्हेरी गुड. शेंगाड्याच्या पिठाची उकड तयार होती 5 मिनिटात. तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेंगाड्याच्या पिठाची उकड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ताक, 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ, दाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, साखर, मीठ आणि जिरं. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी ताक घेऊन त्यामध्ये 1 चमचा दाण्याचं कूट, मीठ, साखर, 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करावं. फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. या फोडणीमध्ये मिरचीचे तुकडे घालावेत. त्यामध्ये ताक आणि शेंगाड्याच्या पिठाचं मिश्रण घालून त्याची उकड काढावी.